अध्यक्ष महोदय, काल दीक्षाभूमी परिसरामध्ये जे काही काम सुरू आहे त्या संदर्भात काल माननीय आमचे नितीन राऊत साहेबांनी पण या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला होता। अध्यक्ष महोदय, त्याला आता छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। कॉलेजला सुट्टी दिली गेली, त्या चारही बाजूने पोलिसांनी वेढवून ठेवलाय, कोणालाही दीक्षाभूमीसारख्या पवित्र ठिकाणी दिला जाऊ देत नाही। अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न एवढाच आहे, हे काम सुरू करत असताना समितीचं नाव पुढे केलं गेलं। 200 कोटीची योजना होती। खरं तर तिथे लाखो 4 वर्षातून 4 वेळा तिथे मोठे कार्यक्रम होतात आणि दीक्षाभूमीच्या दीक्षांत समारोहाला अध्यक्ष महोदय किमान 5 लाख ते 10 लाख लोक त्या ठिकाणी येत असतात। 50,000 वाहनं येतात आणि 125 वाहनासाठी संपूर्ण ग्राउंड तो उद्ध्वस्त करण्याचं काम त्या ठिकाणी झालं। उद्या येणारा लाखो लोक येतात, ऊन पाऊस कशाची पर्वा न करता त्या ठिकाणी ते येऊन निवारा शोधतात, काहीतरी टेम्पररी पाल टाकून तिथे थांबतात। अख्खा ग्राउंड खोदून टाकलाय अध्यक्ष महोदय। हे कशासाठी हा अट्टाहास, कुणामुळे हा अट्टाहास अध्यक्ष महोदय? म्हणून मी 27ची नोटीस देत असताना माझी विनंती आहे की तिथला आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला अध्यक्ष महोदय। यामध्ये पार्किंगच्या कामाला जनतेचा पूर्णतः विरोध आहे। तो विरोध काल स्थगिती जरी दिली असली तरी अध्यक्ष महोदय यावर गांभीर्याने चर्चा होण्याची गरज आहे। कारण देशभरातील, केवळ महाराष्ट्रातीलच नाही, देशभरातील करोडो बाबासाहेबांच्या अनुयायांच्या भावनेचा हा प्रश्न आहे। ज्यांना कधी बापाने उद्धारलं नाही, त्यांनी त्या बाबाने उद्धारलंय, त्याला बाप मानून बापाच्या स्थानी, वडिलांच्या स्थानी बाबासाहेबांना ठेवून पूजणारी लोक करोडोच्या संख्येने या देशामध्ये आहेत। त्यांच्या भावनेला कुठे ठेस पोचता कामा नये अशी माझी आपल्या माध्यमातून विनंती अध्यक्ष महोदय। कारण काय झालं की मी स्वतः काल जाऊन आलो, आपल्या लक्षात आणून दिलं पाहिजे। एक 2 मिनिटामध्ये मी संपवणार, हे मानणार आहे। मी स्वतः जाऊन आलो, ते एवढा मोठा स्तूप आहे, त्या स्तूपाला जिथे बाबासाहेबांच्या अस्थी आहेत, श्रद्धेचं प्रचंड मोठं स्थळ आहे, त्या स्तूपाला सुद्धा कदाचित या सगळ्या कामामुळे तडा जाऊ शकतो, धोका होऊ शकतो। आणि अशा स्थितीमध्ये तिथे आलेल्या लाखो अनुयायांनी काल ते काम बंद पाडलं। काल काही प्रमाणात लाठीचार्ज झाला, काही भंतेंना सुद्धा त्या ठिकाणी इजा झाली आणि त्यांच्यावर कारवाई झाली भंतेजीवर। तर हे काही आपल्याला परवडणारं नाही। मी फार काही त्यामध्ये द्वेष निर्माण होईल अशा प्रकारचं नाही, पण हे कुणाची तरी एक विचित्र मानसिकता त्या ठिकाणी आहे की ते बळकवण्याचं कदाचित काही लोकांच्या कडून जे बाबासाहेबांचं ते पवित्र स्थळ आहे, लाखो लोकांचं स्थळ आहे, ते बळकवण्याचा कदाचित काही प्रयत्न आहे का, हा सुद्धा गंध त्या लोकांनी त्या ठिकाणी बोलताना सांगितलं अध्यक्ष महोदय। पण मूळ इथे असतो की स्तूप आणि मूळ ढाचाला त्या ठिकाणी धोका होऊ शकतो। आपण आपल्या अध्यक्षतेखाली एखादी जर टीम नेमा आणि 5-7 लोकांना जरा जाऊन बघायलाच सांगा की अध्यक्ष महोदय, आपलं खरं म्हणजे आपण संरक्षण करते आहात या सगळ्या सभागृहाच्या सदस्यांच्या भावनांचे आणि सभागृहाचे। म्हणून माझी आपल्याला या ठिकाणी नम्र विनंती करतोय, हे काम केवळ स्थगिती देऊ नका, हे रद्द करा। त्या लोकांनी, समितीने सुद्धा त्याला आता विरोध केलेला आहे आणि उर्वरित त्या लोकांच्या सगळ्यांची भावना आहे की ती जागा कमी पडते। कृषी विभागाची जागेमध्ये आपण मेट्रोचं ऑफिस बांधलं, पुढचा पूर्ण ग्राउंड खाली आहे, जवळपास 54 हेक्टरमध्ये अतिक्रमण झालं आहे मागच्या 40 वर्षापासून। कृषी विभागाच्या जागेवर 54-55 हेक्टरमध्ये अतिक्रमण आहे, ते काढू शकत नाही आणि ओपन जागा आहे, उद्या तिथे पण अतिक्रमण होईल। ती जागा जर पुन्हा आपण दीक्षाभूमीला देऊ शकलो तर मात्र तिथे पूर्ण व्यवस्था करू शकू, लाखो करोडो लोकांची व्यवस्था होऊ शकेल, अशी सुद्धा मागणी मी सरकारला करतोय की उर्वरित 15 हेक्टर जागा ती पुन्हा द्यावी आणि तिथे काही बांधकाम करायचं असेल तर तिथे करावं, परंतु हे स्ट्रक्चर डिस्टर्ब होऊ नये, हे बांधकाम होऊ नये, यासाठी सरकारने या संदर्भातली आम्ही भूमिका मांडण्यासाठी हे काम मी 57ची नोटीस दिली। मला वाटतं की सरकारने, शासनाने, मुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, यावर चर्चा करावी आणि स्पष्टपणे उत्तर द्यावं अशी माझी मागणी अध्यक्ष महोदय आपल्याकडे दिलेला आहे। 57ची एकच आली आहे ना? 57चं नोटीस दिलेलं अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी दीक्षाभूमीच्या बाबतीमध्ये कालच मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती दिलेली होती। दीक्षाभूमी ही आमची प्रेरणाभूमी आहे आणि
ते आमचं आस्थेचं केंद्र आहे आणि आस्थेचं केंद्र असताना त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं पुनर्विकासाचं काम झालेलं आहे ते चिंता करणारं आहे. मी आपल्या नजरेस काही बाबी त्या ठिकाणी आणू इच्छितो की आता दीक्षाभूमीचा उत्सव दरवर्षी होतो. विजयादशमीला त्या ठिकाणी लाखो लोक येत असतात आणि 100 दिवस उरलेले आहेत आणि 100 दिवस उरलेले असताना त्या ठिकाणी जे खोदकाम झालं, मी आपल्या नजरेस आणू शकेल ती बाब की प्लिंथ लेवलपर्यंत बांधकाम पूर्ण झालेलं आहे, सडाकीवरती आलेलं आहे आणि मोठा मातीचा ढिगारासुद्धा त्या ठिकाणी आहे. अशी परिस्थिती असताना हे काम तात्काळ त्या ठिकाणी थांबवल्यानंतर त्याला पुन्हा बुजवावं लागेल, समतल करावं लागेल, तेव्हा लोक त्या ठिकाणी पाय ठेवू शकतील. अन्यथा त्या ठिकाणी लोकांना यात्रेच्या वेळेला अडचणी निर्माण होतील, त्यात लोक पडू शकतात, इजा होऊ शकते. आणि त्या ठिकाणी बोधिवृक्ष, पवित्र बोधिवृक्ष श्रीलंकेवरून त्या ठिकाणी बोधिवृक्षाचं रोप आणण्यात आलेलं होतं आणि ते रोप आणून त्या ठिकाणी लावलेलं होतं. काल त्याच ठिकाणी बसून लोकांनी आंदोलन केलं आणि जे महास्तूप त्या ठिकाणी आहे ते स्तूप चारही बाजूनी पिल्लर उभं करून भव्य प्रमाणात त्याचं निर्माण झालेलं आहे. मी मागच्या आठवड्यामध्ये हे आंदोलन अध्यक्ष महोदय 5 जूनपासून सुरू आहे आणि 5 जूनपासून सुरू असताना व्हॉट्सअपवर वरती सगळीकडे आंदोलनाचे मेसेज जात असताना त्या ठिकाणची पोलीस झोपली होती का? कालचा प्रसंग टाळता आला असता का टाळण्यात आला नाही हा प्रश्न त्या ठिकाणी आहे. दुसरं असं की मागच्या आठवड्यात जेव्हा मला याची माहिती मिळाली अध्यक्ष महोदय, तेव्हा मी माननीय जिल्हाधिकारी यांना फोन केला. त्यांना म्हटलं की मला त्या ठिकाणी व्हिजिट करायची आहे, आपल्याकडे NMRDAचा चार्ज आहे, त्यांनी वेळ दिली नाही, ती व्हिजिट होऊ शकली नाही, अन्यथा कालचा प्रसंग त्या ठिकाणी टाळता आला असता. रूपांतर झालेलं आहे. मी सहमत आहे या बाबतीत की विरोधी पक्षनेत्यांनी सूचना केली की आपल्या अधिपत्याखाली, अध्यक्षतेखाली एखादी सभागृहाची समिती त्या ठिकाणी बनवून त्या समितीने त्या ठिकाणी व्हिजिट करावं, सगळ्या बाबी त्या ठिकाणी तपासून घ्याव्या आणि येणाऱ्या विजयादशमी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी व्हावी. कारण मध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागेल, निवडणूक होईल आणि ते बांधकाम जर तसंच राहिलं तर निश्चितच स्तूपालाही इजा होऊ शकते, बोधिवृक्षालाही इजा होऊ शकते आणि हा आमच्या आस्थेचा प्रश्न आहे सगळ्या आंबेडकरी जनतेचा, जगाच्या लोकांचा. आणि ही लोकभावना विचारात घेऊन मला तरी वाटतं की याच्यावर ताबडतोब चर्चा झाली पाहिजे, म्हणून मी या 57 नोटीस या ठिकाणी अध्यक्षपद दिलेला आहे. आज मंगळवार दिनांक 2 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभा नियम 57 अन्वये सन्मान्य विरोधी पक्षनेते श्री विजय वडेट्टीवार व डॉक्टर नितीन राऊत विधानसभा सदस्य यांच्या खालील विषयावर सूचना प्राप्त झाल्या आहेत. प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्याबाबत प्राप्त झालेल्या सूचनेवरील विषय आजच्या दिवसाच्या कामकाजाच्या पत्रिकेवर कुठल्याही बाबीशी निगडीत नाही. तसेच या विषयावर काल दिनांक 1 जुलै 2024 रोजी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात स्थगिती देत असल्याचे घोषित केले आहे. सबब सन्मान्य सदस्यांकडून प्राप्त झालेल्या उपरोक्त सूचना महाराष्ट्र विधानसभा नियम 57च्या निकषात बसत नसल्यामुळे सदर सूचना मी अनुमती नाकारत आहे. समिती स्थापन करण्यासंदर्भात त्यांनी ऑलरेडी सांगितलंय. स्थगिती दिली आहे, त्यामुळे शासनाने या संदर्भात उचित कारवाई करावी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.